गुड मॉर्निंग. काल दिवसभर राधाला थोडासा ताप होता. पॅरासिटामॉल दिले पण त्याच्याने काही फरक नाही पडला, म्हणून आज आम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन चाललेलो. हेमास हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे गेल्यावर डॉक्टरने आधी चेक केलं तर कळलं की कानात तिच्या थोडंसं रेडनेस झालेला, त्यामुळे तिला ताप येत होता. कोल्ड कफ असं काहीच नव्हतं, फक्त थोडासा ताप आलेला. त्यावर डॉक्टरने 2 प्रकारची औषधं दिले आणि ते घेऊन आम्ही घरी आलो. ताप आला होता तरीसुद्धा आमच्या मॅडमची एनर्जी बघा तुम्ही. संध्याकाळी मस्त बारीक बारीक पाऊस पडत होता. वातावरण खूप छान झालेलं, त्यामुळे म्हटलं चला गरम गरम चहा बनवूया. सोबत यशने मॅगीही बनवली. आणि राधा आता मला काहीच काम करू देत नाही. तिला जर मी दिसली तर तिचं म्हणणं असतं कडेवरती घे आणि मग तू तुझं काम कर. तुमच्या घरी जर बेबी असेल तर तुमचंही बेबी असंच करतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खाली बसवलं की अशी पायाजवळ येते आणि मला उचल असं म्हणणं असतं तिचं. जोरात पाऊस पडायला लागला आणि पावसाला बघून मला माझा मोह आवरेना. मी गेली मस्त भिजायला, कारण मला पावसात भिजायला खूप आवडतं. राधाला तिच्या पप्पांकडे दिलं, तोपर्यंत मी मस्त भिजून घेतलं पावसात. कानाला वारा लागू नये म्हणून राधाला टोपी घातली, पण मॅडमचा पूर्ण प्रयत्न चाललेला ती टोपी काढायचा. शेवटी गाठ मारून टोपी पॅक केली तर बघा कशी रागात बघते तिच्या पप्पांकडे. मॅगी आणि चहा दोघं रेडी झाले. पाऊस, मॅगी आणि चहा, आहा हा, काय कॉम्बिनेशन आहे ना. गरम गरम मॅगी खाल्ली. आम्हाला ताप आलेला, बरं वाटत नव्हतं, तरीसुद्धा एका जागेवर मात्र बसायचं नव्हतं. इथे तिचा जिना चढण्याचा प्रयत्न चालू होता. सोफा धरून तर अशी पटकन उभी राहून जाते आणि मग मम्माचे केस सोडणं, कुठे तोंडात बोटं घालणं, नाकात बोटं घालणं, सगळा त्रास तिला फक्त मम्माला द्यायचा असतो. आणि डॅडाकडे गेल्यावर मात्र त्याचे लाड करायचे असतात. रात्रीच्या जेवणाला मस्त बटर पावभाजी बनवलेली आणि असं संपवला आजचा दिवस.